नमस्कार मित्रांनो। तर मित्रांनो, आता उरले फक्त 4 दिवस आणि या पुढील 4 दिवसानंतर लाभार्थ्यांना मिळणार थकीत अनुदान, त्यासोबतच वाढीव अनुदान। तर आता संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना, दिव्यांग योजनेतील लाभार्थ्यांना, विधवा व निराधार महिलांना, त्यासोबतच श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना थकीत अनुदान किती मिळू शकतं आणि वाढीव अनुदान सोबत लाभार्थ्यांना एकूण किती पैसे मिळणार आहेत, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तेव्हाच आपल्याला समजेल की ऑक्टोबर महिन्यामध्ये किती पेन्शन तुम्हाला मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांना शेअर करायचा आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांच्या माध्यमातून थकीत अनुदान संदर्भात प्रश्न विचारला जात होता। तर आता संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजना, त्यासोबतच दिव्यांग योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे अनुदान थकीत आहे त्या सर्व लाभार्थ्यांची माहिती आता शासनामार्फत मागवण्यात आली आहे आणि या संदर्भात लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती तहसील कार्यालयामधून शासनाकडे जात आहे आणि त्यानंतर नेमका कोणत्या कारणामुळे हे पैसे थकीत राहिलेले आहेत याची माहिती घेऊन शासन त्यावर उपाययोजना करून आपल्या खात्यावर ते थकीत अनुदान जमा करणार आहे। आणि त्याचबरोबर आता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आणि या संदर्भात शासन निर्णय सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आणि या संदर्भात अनेक तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळी डॉक्युमेंट्स लाभार्थ्यांकडून मागवली जात आहे आणि त्यामुळे तुमच्या तालुक्यानुसार संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी माहिती घ्यायची आणि मागितलेली डॉक्युमेंट जमा करायची आहेत। आणि त्यासोबतच मी सुद्धा वेळोवेळी तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार तुम्हाला अपडेट देत असतो। त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। आणि जर तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जर डॉक्युमेंट मागितले असतील तरच डॉक्युमेंट द्यायची आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना वेळेवर हप्ता त्यांच्या खात्यात जमा होते त्यांना कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट देण्याची गरज नाहीये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता ज्या लाभार्थ्यांचे हप्ते थकीत आहेत किंवा त्यांचे हप्ते बंद झाले आहेत तर त्यांना ज्या कारणामुळे पैसे येणे बंद झाले आहेत तर त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। आता 4 दिवस उरलेले आहेत। या 4 दिवसांमध्ये तुम्ही तुमचे ज्या कारणामुळे पैसे येणे बंद झाले आहेत तर ते प्रॉब्लेम्स या 4 दिवसामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत। आणि अनेक लाभार्थ्यांचे आधार संबंधित प्रॉब्लेममुळे हप्ते येणे बंद झाले आहेत। अनेक लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड अपडेट केल्यामुळे सुद्धा त्यांचे हप्ते बंद झाले आहेत, कारण आधार अपडेट केल्यानंतर तुमच्या माहितीमध्ये बदल होतो आणि तुमचे पैसे येणे बंद होतात। तर आधार कार्ड अपडेट केल्यानंतर त्या संबंधित माहिती तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन अपडेट करायची आहे आणि जर तुम्हाला समजत नसेल की कोणत्या कारणामुळे तुमचे हप्ते येणे बंद झाले आहे तर या संबंधित संपूर्ण माहिती तुम्ही sas.mahait.org या वेबसाईटवर बघू शकता। तर राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस घर बसल्या चेक करता येणार आहे आणि कोणत्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत हे सुद्धा तुम्हाला घरी बसल्या चेक करता येणार आहे। आणि ते कसं बघायचं या संबंधित संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा पेमेंट स्टेटस चेक करू शकता। तर तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल। त्यानंतर आता बघूयात की ऑक्टोबर महिन्यामध्ये किती पैसे आपल्या खात्यावर जमा होऊ शकतात। तर आता दिवाळी निमित्त शासनाने लाभार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांची दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी थकीत अनुदान आणि वाढीव अनुदान देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। आणि ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर हप्ता त्यांच्या खात्यात जमा होतोय त्यांना चालू हप्ता आणि त्यासोबतच मागील एक थकीत हप्ता त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो। म्हणजेच चालू हप्ता 1500 रुपये आणि मागील थकीत हप्ता 1500 रुपये असे 3000 रुपये त्यांना या महिन्यात जमा होऊ शकतात। आणि त्यासोबतच दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव पेन्शन सोबत चालू हप्ता आणि मागील एक थकीत हप्ता म्हणजेच 2500 रुपये आणि 1500 रुपये आणि त्यामुळे त्यांच्या खात्यात 4000 रुपयेपर्यंत पेन्शन जमा होऊ शकतं। तर अशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं पेमेंट स्टेटस चेक करायचंय आणि ज्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत किंवा थकीत पडले आहेत त्या कारणावर योग्य तो उपाय पुढील 4 दिवसांमध्ये करायचा आहे, कारण पुढील 4 दिवसांमध्ये ऑक्टोबरचे पैसे कधीही जमा केले जाऊ शकतात। आणि पेमेंट स्टेटस चेक केल्यानंतर कोणत्या कारणामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत ते कारण कमेंट करून सांगायचे आणि तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव टाकून तुमचे किती हप्ते थकीत आहेत, कधीपासून थकीत आहेत हे कमेंट करून सांगायचे।
आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.